वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांसह सुनेत्रा आणि पार्थ पवारही उपस्थित। अचानक भेटीनं चर्चांना उधाण। शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र। दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिलं निमंत्रण। संमेलनाला उपस्थित राहण्याचीही पवारांची मोदींना विनंती। उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना फोन। मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची सूत्रांची माहिती। महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। भाजपला 20, शिंदे सेनेला 12 तर अजित पवारांच्या गटाकडे 10 मंत्रिपदं येण्याची शक्यता। लाडकी बहीणला 2 ते 3 दिवसात डिसेंबरचा हप्ता मिळणार। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। विषारी औषधांच्या विळख्यात सरकारी रुग्णालय। बीड नंतर पुणे नांदेडच्या रुग्णालयामध्ये सापडली बोगस औषधं। सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी सर्रास खेळ। एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची साम टीव्हीला माहिती। विधेयक याच अधिवेशनात आणण्याची तयारी। राज्यात आता शाळेची घंटा 1 एप्रिलपासून वाजण्याची शक्यता। सुकाणू समितीची राज्य सरकारकडे शिफारस। भारताचा डी गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता। विश्वनाथ आनंद नंतर गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता।